इस्रायल इराण युद्ध संपण्याची कोणतीही चिन्ह नाही आहेत. उलट इराणच्या प्रतिकारामुळे हे युद्ध अधिक लांबण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. युद्ध लांबण्याच्या शक्यतेने ट्रम्प सुद्धा अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी थेट इराणमध्ये अमेरिकी लष्कर उतरवण्याची धमकी दिली आहे. इराणच्या धर्तीवर अमेरिकन लष्कर उतरल्यावर या युद्धाला आणखी भयानक स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता आहे. बघूयात. अमेरिकेचं लष्कर इराण युद्धात उतरणार. इराण अमेरिकी सैन्यात तुंबळ युद्ध होणार. अमेरिकी सैन्य इराणच्या IRGC शी भिडणार. अमेरिका आणि इराण युद्धाला 12 दिवस उलटले. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनींचा मृत्यू झालाय, तर मोज्तबा खामेनी अमेरिकेच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अमेरिकी विमानं तेहरानवर बॉम्बफेक करतायत. एवढं होऊनही इराणनं शरणागती पत्करलेली नाहीये. उलट हे युद्ध आणखी लांबण्याची शक्यता वाढली आहे. युद्ध लांबणं हे अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी अनपेक्षित होतं. युद्ध लवकरात लवकर संपवण्यासाठी अमेरिकेनं आता थेट इराणमध्ये अमेरिकन लष्कर उतरवण्याची धमकी दिली आहे. सध्या युद्धात अमेरिकन नेव्ही सक्रिय आहे. आता लष्कर उतरल्यास अमेरिकन सैन्य आणि रिव्होल्युशनरी गार्डचा एकमेकांशी थेट सामना होण्याची शक्यता वाढली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जरी इराणमध्ये अमेरिका ग्राउंड फोर्सेस उतरवणार असल्याचे संकेत दिलेले असले तरी देखील त्याची शक्यता खूप कमी आहे. याचं कारण असं आहे की तर अशा स्वरूपाने ग्राउंड फोर्सेस उतरवण्यासाठी अमेरिकन ग्राउंड फोर्सेस उतरवण्यासाठी अमेरिकन काँग्रेस परमिशन देणार नाही आणि अमेरिकेतला एकूणच जो मतप्रवाह आहे, जनतेची मतं आहेत, ही प्रामुख्याने अमेरिकेने कधीही कोणत्याही अशा बाहेरच्या युद्धप्रसंगी अमेरिकन फोर्सेसला उतरवू नये अशा प्रकारचा मतप्रवाह आहे. अमेरिकेनं अफगाणिस्तान आणि इराकमध्ये सैन्य उतरून त्याची मोठी किंमत मोजली आहे. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैन्य तब्बल 20 वर्ष होतं. तिथे अमेरिकेच्या 2400 सैनिकांचा मृत्यू झाला, तर या मोहिमेत 150 लाख कोटी रुपये खर्च झाले. इराकमध्ये 8 वर्ष अमेरिकन सैन्य होतं. इराकमध्ये 4500 सैनिक मारले गेले. 32,000 अमेरिकन सैनिक इराक मोहिमेमध्ये जखमी झाले. इराणच्या रस्त्यावर सैन्य उतरवल्यास त्यासाठी इराणमध्ये लष्करी तळ उभारावे लागतील. शिवाय सैनिकांना पायाभूत सुविधाही द्याव्या लागतील. त्यासाठी होणारा खर्च वेगळा असणार आहे. इराणमध्ये कायदा सुव्यवस्था राखताना अनेक सैनिकांचा बळीही जाणार आहे. अफगाणिस्तान आणि इराकमध्ये जीभ पोळलेली अमेरिका इराणमध्ये असं धाडस करेल का याची शंका आहे. इराणमध्ये आयातुल्ला खामेनी मारले गेल्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर इराणमधली धार्मिक राजवट ही कोलमडून पडेल. इराणमध्ये नागरी युद्ध होईल, इराणमध्ये ध्रुवीकरण होईल, अशा सगळ्या प्रकारची मतप्रवाह होते, अशा अपेक्षा होत्या. परंतु तसं काही घडलेलं नाहीये. इराणमध्ये जे रिव्होल्युशनरी गार्ड्स आहेत, या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी जे प्रामुख्याने 31 प्रांतांमध्ये विभागले गेलेले आहेत आणि त्यांनी आता कोणत्याही सेंट्रलाइज कमांड न स्वीकारता स्वतःहून ऍक्ट करायला सुरुवात केली. इराण पुरस्कृत ज्या संघटना आहेत, ज्याला ऍक्सिस ऑफ रेजिस्टन्स म्हणतात, त्यामध्ये हमास, हौती असेल किंवा हिजबुल्ला असेल, हे पण स्वतःहून ऍक्ट करत आहेत. आणि त्यामुळे इराणचं जे प्रशासन आहे, ज्या पद्धतीने रिटॅलिटरी अटॅक करत आहे, त्या पद्धतीने असं वाटतंय की ते कोणत्या प्रकारची तडजोड करायला तयार नाहीत. आणि ते तडजोड करत नसल्यामुळे अमेरिका आणि इस्रायल त्यांच्यावरचे हल्ले, इराणवरचे हल्ले द्विगुणित करताना दिसून येतात. अमेरिकेचा अफगाणिस्तानमध्ये विजय झाला का हे अमेरिका ही छाती ठोकपणे सांगू शकत नाही, कारण अफगाणिस्तानमध्ये पुन्हा तालिबानची सत्ता आहे. अमेरिकेनं व्हिएतनाममध्ये नामुष्कीजनक पराभव स्वीकारला. अमेरिका इराणमध्ये सैन्य उतरवून पुन्हा एका पराभवाचा अध्याय तर लिहित नाहीये ना, असा प्रश्न निर्माण झालाय. भाग्यश्री कानडेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.